नमस्कार मित्रांनो, नारी शक्ती दूत ॲपमध्ये झाला आहे बदल. तर कोणता बदल झालेला आहे त्यासाठी आपल्याला Google Play Storeवर यायचं आहे. Google Play Storeवर आल्याच्यानंतर आपण येथे पाहू शकतात की आपल्याला सुरुवातीला येथे आपल्या अर्जामध्ये जर बदल करायचा असेल तर एडिट नावाचे ऑप्शन देण्यात आलेले होते आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण जो काही अर्ज आहे तो अर्ज आपल्याला यामध्ये पाहता येणार होता. त्यानंतर आपण येथे पाहू शकतात की सर्वेक्षण स्थितीबद्दल माहिती दर्शवली आहे, स्टेटस इन्फॉर्मेशन, आणि त्यानंतर सर्वेक्षण स्थिती अपडेट सूचना मिळतील. हे कुठे मिळतील तर नोटिफिकेशन यामध्ये. तर त्यासाठी आपल्याला नारी शक्ती दूत हे ॲप आपल्याला अपडेट करून घ्यायचे आहे. तर मी हे अपडेट केले आहे. अपडेट केल्याच्यानंतर मी हे ओपन करतो. ओपन केल्याच्यानंतर मी येथे केलेले अर्ज यामध्ये येतो. तर मी यामध्ये हा फॉर्म येथे ओपन करून पाहतो. ओपन केल्याच्यानंतर आपल्याला सुरुवातीला येथे SMS व्हेरिफिकेशन डन, त्यानंतर एडिट फॉर्म हे असे ऑप्शन आपल्याला पाहायला मिळत होते. त्यानंतरच येथे SMS व्हेरिफिकेशन डनच्या समोर आपल्याला इथे आय म्हणून असा एक सिम्बॉल दिसत आहे. आपल्याला याच्यावर क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला येथे इन्फॉर्मेशन ही दाखवली जात आहे. तर यामध्ये आपण पाहू शकतात की पेंडिंग टू सबमिटेड म्हणजेच प्रलंबित ते सबमिट केलेले, म्हणजे आपण जो काही अर्ज भरलेला आहे. तर आपण येथे पाहू शकतात की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन पेंडिंग टू सबमिटेड. त्यानंतर येथे ॲप्रूव्ड म्हणजेच मंजूर, सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले आहे. सबमिटरकडून आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही. त्याचप्रमाणे इन रिव्ह्यू म्हणजेच पुनरावलोकनात, सर्वेक्षण सध्या पुनरावलोकनार्थ्याद्वारे मूल्यांकन केले जात आहे. सबमिटर फीडबॅक किंवा मंजुरीची वाट पाहत आहे. त्यानंतर खाली येथे रिजेक्टेड म्हणजेच नाकारले, सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही, हे पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही आणि आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही. त्याचप्रमाणे येथे खाली डिसॲप्रूव्ड कॅन एडिट अँड रिसबमिट. तर याचा अर्थ असा होतो की अस्वीकृत, संपादित करून पुन्हा सबमिट करू शकता. सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही, परंतु सबमिटरला बदल करून पुन्हा सबमिट करण्याचा पर्याय आहे. हे जे काही ऑप्शन आहे तर यामध्ये ॲप्रूव्ड म्हणजे मंजूर, इन रिव्ह्यू, रिजेक्टेड, त्याचप्रमाणे डिसॲप्रूव्ड, हे जे काही ऑप्शन आहे आपल्याला या ॲपमध्ये आपल्याला नंतर पाहायला मिळणार आहे. जसं जसं हे ॲप अपडेट होईल तशी माहिती आपल्याला येथे दाखवली जाणार आहे. त्यामध्ये आपला अर्ज हा मंजूर आहे का रिजेक्टेड आहे का डिसॲप्रूव्ह आहे. डिसॲप्रूव्ह असेल तर आपण तो संपादित करून पुन्हा सबमिट करू शकणार आहात. तर हे जे काही ऑप्शन आहे यामधले हे आपल्याला याच ॲपमध्ये पाहायला मिळणार आहे. हा संपूर्ण फॉर्म येथे चेक केलेला आहे, परंतु अशा प्रकारचे कोणते ऑप्शन आपल्याला येथे अजून सध्या तरी येथे पाहायला मिळत नाही की आपला फॉर्म ॲप्रूव्ह आहे की रिजेक्टेड आहे. होतं एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी महत्त्वाचं असं एक अपडेट. भेटूया असेच एका नवीन अपडेट नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.